लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना मे महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत. मात्र अनेक लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की ज्यांना मार्चपासून पैसे मिळाले नाही किंवा त्यांना पैसे बंद केलेले आहेत. मग या लाडक्या बहिणींना उत्पन्न कमी असून देखील ITR मुळे पैसे बंद झाले आहेत. मग आम्ही काय करायचं? अनेक प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच स्पष्ट करूयात. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ITR म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे तुम्ही कमवलेल्या उत्पन्नाचा आणि भरलेल्या कराचा तपशील सरकारला देणारा हा फॉर्म असतो, तो म्हणजे ITR. जो आयकर विभागाला आपण जो अर्ज किंवा फॉर्म भरून देतो त्याला ITR म्हणतो. पण ITR भरणे आणि टॅक्स भरणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीही उत्पन्नाचा अधिकृत पुरावा म्हणून ITR भरणे अनेक फायद्याचं असतं. पण आता लाडक्या बहिणींना हे तोट्याचं झालेलं आहे. आम्ही ITR भरला किंवा आमचा ITR फॉर्म भरल्यामुळे आम्ही अपात्र झालेलो आहोत. इन्कम टॅक्स कोण भरतं? ज्यांचं उत्पन्न 12 लाखापेक्षा उत्पन्न आहे, म्हणजे काय 12 लाखापेक्षा तुमची कमाई आहे, तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावं लागतं. पण झिरो ITR काय भानगड आहे? झिरो ITR म्हणजे काय? आमचं झिरो ITR भरलेलं आहे, पण आमचे पैसे बंद आले. तुमचे पैसे उत्पन्न कमी असूनही बंद झाले आहेत. पैसे पुन्हा सुरू होण्याचे चान्सेस आहेत का? ही सगळी माहिती लगेच वन बाय वन चेक करूया. कारण लाडक्या बहिणीनो, हप्ता महत्वाचा आहे. कारण अनेक लाडक्या बहिणी पात्र असून देखील फक्त ITR मुळे, आता ही जी KYC केल्यानंतर ITR सरकारला समजलं. झिरो ITR म्हणजे टॅक्स न भरणे किंवा उत्पन्न कमी आहे पण तो फॉर्म भरलेला आहे. जसं की आपण सांगितलं की ITR भरणे आणि टॅक्स भरणे हे दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग ही झिरो ITR कशासाठी भरला जातो? तर लक्षात घ्या, तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे, तुम्हाला काही छोटे मोठे उत्पन्न करायचं आहे, छोटे मोठे बिझनेस करायचा आहे, तुम्हाला होम लोन पाहिजे आहे किंवा तुम्ही शैक्षणिक कारणासाठी लोन कर्ज घेतलेलं आहे. बँकेकडून कर्ज अप्रूव्ह करण्यासाठी झिरो ITR सर्वांनाच द्यावं लागतं. तुमचे इन्कम तपासले जातात. तुम्ही कर्ज काढलेलं आहे किंवा तुम्ही KYC करताना तुम्ही काय केलेलं आहे, तुमचे घरातील कोणाचेही म्हणजे तपासलं जाते की घरामध्ये ITR कोण भरते का किंवा तुम्ही ITRचा फॉर्म भरला आहे का. मग त्याच्यावरून काय तपासलं जाते की तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहे असं सुद्धा तपासलं जातं. आता कमी उत्पन्न असलं तरी सुद्धा तुम्ही IT डिपार्टमेंटला हे सांगावं लागतं की आम्ही ITRचा फॉर्म भरतोय. मग एज्युकेशन लोन आहे, होम लोन आहे, बिझनेस लोन आहे किंवा विदेशात विजा काढण्यासाठी देखील झिरो ITR काढावं लागतं. किंवा जे काही लाभार्थी आहे त्यांचं लक्षात घ्या, काय झालेलं आहे की तुम्ही उत्पन्न कमी आहे पण कर्जसाठी काय केलेलं आहे, ITR फॉर्म झिरो ITR फॉर्ममध्ये तिथे भरलेलं आहे. जेणेकरून जे KYC ऑनलाईन पडताळणी झाली त्यामध्ये टॅक्स डिपार्टमेंटला हेच समजलं की तुम्ही टॅक्स भरताय किंवा तुमचं उत्पन्न जास्त आहे. किंवा बँकेला, आता बँकेकडून एक शाश्वत, बँकेला सुद्धा कळायला पाहिजे की हे जे काही आपल्याकडून लोन घेत आहेत ते पुढे जाऊन आपले लोन भरतील, यासाठी सुद्धा ITR फॉर्म भरला जातो. मग या भानगडीमुळे काय झालं आहे की अनेक लाखो लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत. तर ITR काय आहे समजलं असेल. टॅक्स वेगळं गोष्ट आहे, ITR वेगळं गोष्ट आहे. झिरो ITR आहे, उत्पन्न कमी आहे तरी देखील तुम्ही असे फॉर्म भरले असतील किंवा जे ITRचा फॉर्म भरून आपण IT डिपार्टमेंटला सांगितलं की आमचं उत्पन्न कमी आहे. अशा सर्व गोष्टींमुळे काय झालं आहे की तुमचा हप्ता बंद झालेला आहे. पण आता उत्पन्न कमी आहे, मग आम्ही ITR भरलेला आहे, पण आता आमचे पैसे सुरू होईल का? तुमचं उत्पन्न कमी असून देखील हप्ता बंद झाला असेल तर लाडक्या बहिणीनो, तरी देखील चान्सेस कमी आहे. कारण जे ITRचा फॉर्म आता सबमिट झालेला आहे. पण तुम्ही काय करू शकता, अनेक महिलांना ITR दाखवत आहे, मेसेज आलेला आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणीही कर भरत असेल किंवा तुमचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर सिस्टीम तुम्हाला आपोआप अपात्र ठरवू शकतं. मात्र उत्पन्न कमी आहे, झिरो ITR आहे, पण ITRचा फॉर्म भरला आहे, त्यामुळे देखील तुम्हाला काय झालं आहे की अपात्र करण्यात आलं आहे. तरी देखील तुम्ही चुकून अपात्र ठरला असेल तर तुम्हाला अपील करायची असेल तर कशी करायची हे तुम्ही एखादा सेतू केंद्रावरती जाऊन पाहू शकता किंवा एकदा महिला व बालविकास विभागाला जाऊन भेटू शकता, जेणेकरून तुमचा हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी काहीतरी चान्सेस मिळेल किंवा तुम्ही तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता, जेणेकरून जे तुमचं प्रॉब्लेम आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात किंवा हप्ता पुन्हा सुरू करण्यासंदर्भात काहीतरी अपडेट मिळू शकते. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा, जेणेकरून ITR आणि लाडकी बहीण योजनेचा काय संबंध आहे ते नक्कीच कळणार आहे. उत्पन्न का कमी आहे तरी सुद्धा पैसे का बंद झालेत हे पूर्णपणे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट केलं आहे. संपूर्ण पुढील अपडेटसाठी लाडक्या बहिणींसंदर्भात असू द्या, सरकारी अपडेट संदर्भात असू द्या, आपल्या योजनेत्र चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. कारण
आणि योग्य व 100% खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या चॅनलच्या माध्यमातून केली जाते. धन्यवाद.